महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी बोरगाव रोडवरील कोड्याच्या माळ परिसरात खासगी बसला अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना घडली. MS09 EM 8442 क्रमांकाची ही खासगी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार सदर खासगी बस उमेश घोडके यांच्या मालकीची असून बसचे चालक विशाल नीलकंठ स्वामी राहणार माधवनगर सांगली आहेत. मणेराजुरी बोरगाव मार्गावरून बस जात असताना अचानक बसला आग लागल्याचे समोर आले. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने बसमधील आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण वाहनाला वेढा दिला. प्राथमिक माहितीनुसार बसच्या AC सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच बसचा मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि अखेर संपूर्ण बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील PSI सावळे, GPSI शिरसाट, शिंदे, पाटील, चाऊस आणि मेथे यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीत बसची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान बसला आग लागल्याची घटना नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडली, AC सर्किटमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आणि आग लागल्यानंतर बसमध्ये कोणती परिस्थिती निर्माण झाली याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे मणेराजुरी बोरगाव रोडवरील कोड्याच्या माळ परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. जळीत बस पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आगीत खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेचा पुढील तपास राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सुरू असून तपासाअंती आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.